नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा सन 2022 इयत्ता 6वी विषय विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपण विज्ञान या विषयाची मराठी मीडियम व सेमी या दोन्ही वर्गांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। अगोदर आपण 6वी विज्ञान मराठी मीडियम प्रश्नपत्रिका बघू। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा। 5 गुणांसाठी आहे। आवाजाला शास्त्रीय भाषेत टिंब-टिंब म्हणतात। उत्तर आहे ध्वनी। दुसरा प्रश्न, टिंब-टिंब हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे। उत्तर आहे सूर्य। सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे। तिसरी रिकामी जागा, चुंबक प्रत्येक वेळी टिंब-टिंब दिशेत स्थिर असतो। उत्तर आहे उत्तर दक्षिण। चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर असतो। चौथी रिकामी जागा, शिलाईन मशीन हे एक टिंब-टिंब यंत्र आहे। उत्तर आहे साधे। शिलाईन मशीन हे एक साधे यंत्र आहे। पाचवा प्रश्न, स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बळाला टिंब-टिंब बल म्हणतात। उत्तर आहे स्नायू। स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न पहिल्यातलाच ब, योग्य जोड्या लावा। 4 गुणांसाठी आहे। अ गट मध्ये ग्रह दिलेले आहेत। पहिला ग्रह मंगल ग्रह, त्याचे उत्तर आहे ब। लाल ग्रह। 2 बुध ग्रह, सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह, ड पर्याय। गुरु ग्रह, अ, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह। शुक्र ग्रह, क, तेजस्वी ग्रह। प्रश्न दुसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी। 1. दीर्घिका म्हणजे काय? उत्तर, असंख्य तारे व ग्रहमाला यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात। 2. पारदर्शक पदार्थ म्हणजे काय? उत्तर, ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जाऊ शकतो त्या पदार्थांना पारदर्शक पदार्थ असे म्हणतात। तिसरा प्रश्न, वर्तुळाकार गती म्हणजे काय? उत्तर, वर्तुळाकार मार्गाने परिक्रमण करीत असतील तर त्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। प्रत्येक प्रश्न हा 1 गुणांसाठी आहे। असे एका वाक्यात 5 गुणांसाठी आहे। 3 प्रश्न झालेत। पुढचा प्रश्न पहा, गुरुत्वीय बल म्हणजे काय? उत्तर, पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात। 5वा प्रश्न, कार्य केव्हा झाले असे म्हणता येईल? उत्तर, वस्तूला बल लावल्यानंतर तिचे विस्थापन झाले असे म्हणता येईल, म्हणजेच कार्य झाले असे म्हणता येईल। ब, चूक की बरोबर ते लिहा। एकूण 4 गुणांसाठी आहे। पहिले चूक की बरोबर, झोक्याच्या हेलकाव्याला रेषीय गती म्हणतात। चूक। दुसरे, जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते। बरोबर। तिसरे चूक की बरोबर, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात। बरोबर। चौथे, प्रकाशाचा मार्ग एका सरळ रेषेत नसतो। चूक। हे विधान चूक आहे। प्रश्न तिसरा अ, 2 ते 3 ओळीत उत्तरे लिहा। 8 गुणांसाठी 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत।
4 प्रश्न विचारण्यात आलेले आहे। पहिला प्रश्न, नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये लिहा। उत्तर, नेपच्यून ग्रह आपल्या सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे। या ग्रहावरील एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा आहे। दुसरा प्रश्न, छाया म्हणजे काय? उत्तर, प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आली की ती हा प्रकाश अडवते, त्यामुळे पृष्ठभागावर या वस्तूची सावली पडते, त्यास छाया असे म्हणतात। तिसरा प्रश्न, बलाची आवश्यकता लिहा। दैनंदिन जीवनात प्रत्येक क्रिया करण्यासाठी जोर लावावा लागतो, त्यासाठी बलाची आवश्यकता असते। आवश्यकता असल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। चौथा प्रश्न, ध्वनी प्रदूषणावर उपाय लिहा। उत्तर, रस्त्यावर असताना गाड्याचे हॉर्न वाजवू नये, रेडिओ, टेप रेकॉर्डर, टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा। प्रश्न तिसऱ्यातला ब, कारणे लिहा। 2 प्रश्न आहेत 4 गुणांसाठी। पहिला प्रश्न, ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे। उत्तर, ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते आणि पृथ्वीवर इंधनाचे जे साठे आहेत ते मर्यादित आहे, म्हणून ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे। दुसरा प्रश्न, सायकल हे एक गुंतागुंतीचे यंत्र आहे। उत्तर, सायकल ही अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते। सायकल चाके, आस, पॅडल, हँडल हे साधे यंत्र आहे। प्रश्न चौथ्यातला अ, फरक स्पष्ट करा। 2 फरक स्पष्ट करा आहेत 4 गुणांसाठी। पहिले, एक रेषीय गती, नेक रेषीय गती। एक रेषीय गतीचे 2 प्रकार पडतात, रेषीय एकसमान गती, रेषीय असमान गती। नैक रेषीय गती, नैक रेषीय गतीचे 4 प्रकार पडतात, आंदोलित गती, वर्तुळाकार गती। दुसरे फरक स्पष्ट करा, दीप्तिमान पदार्थ आणि दीप्तिहीन पदार्थ। अगोदर दीप्तिमान पदार्थ बघा, ज्या वस्तू सूक्ष्म प्रकाशाचे उगमस्थान आहेत त्यांना दीप्तिमान पदार्थ असे म्हणतात, आणि दीप्तिहीन पदार्थ ज्या वस्तू स्वतः प्रकाशाचे उगमस्थान नाहीत त्यांना दीप्तिहीन पदार्थ असे म्हणतात। वेगळा शब्द ओळखा व चौकट करा। त्या ठिकाणी वेगळा शब्द ओळखून चौकट करायला सांगितलेली आहे। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, मेणबत्ती, दिवा, काजवा आणि लाईट यांच्यामध्ये वेगळा शब्द आहे काजवा। दुसरे, कुत्र्याचे भुंकणे, फटाके फोडणे, बासरी वाजविणे, शिट्टी वाजविणे वेगळा शब्द आहे कुत्र्यांचे भुंकणे। तिसरे, मिक्सर, खिळा, सुरी, सुई यामध्ये वेगळा शब्द आहे मिक्सर। चौथे, कोळसा, पेट्रोल, लाकूड आणि गौऱ्या यामधील वेगळा शब्द आहे कोळसा। प्रश्न 5, आकृती काढा, नालाकृती चुंबक। 2 मार्कांसाठी आहे। अशा पद्धतीने आपल्याला नालाकृती चुंबकाची आकृती काढायची आहे। या ठिकाणी आपण विज्ञानाचा पेपर अभ्यासलेला आहे। आता आपण सेमी विज्ञानाचा पेपर अभ्यासू। 40 मार्कांसाठी आहे हा पेपर सायन्सचा। क्वेश्चन 1 ए, फिल इन द ब्लँक्स 5 गुणांसाठी आहे। बी, मॅच द कॉलम्स 4 मार्कांसाठी आहे।
प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. क्वेश्चन 2 मधला ए. आन्सर द फॉलोइंग इज वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी. बी क्वेश्चन. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. 4 मार्कांसाठी आहे ट्रू ऑर फॉल्स. क्वेश्चन 3 ए. आन्सर द फॉलोइंग इन शॉर्ट. 8 मार्कांसाठी आहे. थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय सिंपल मशीन्स. Second question, what is meant by vibration? तीसरा question, what is a shadow? फोर नंबरचा क्वेश्चन बघा. बी क्वेश्चन, गिव सायंटिफिक रिझन्स. 4 मार्कांसाठी आहे. फर्स्ट, मशीन आर ऑइल फ्रॉम टाइम टू टाइम. Second question, Jupiter is said to be a stormy planet. Question 4 मधला ए. In what way are we different? 4 मार्क्स साठी आहे. बी, फाइंड द ऑड वन आउट. 4 मार्कांसाठी आहे.
जो वेगळा शब्द आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. वाईन, सन, सॅटेलाइट आणि अर्नस. क्वेश्चन 5 मधला ए, ड्रॉ वेल. डायग्राम काढायचा आहे त्या ठिकाणी. दोन गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 6वीची सेमी आणि नॉन सेमीची विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली. थँक्यू.